मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोदी धामणगाव तालुका शिल्ला जिल्हा परभणी। मी आहे मध्य प्रदेशमध्ये महाकालेश्वर मंदिरामध्ये उज्जैन या ठिकाणी, आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या आता यामध्ये 4-5 दिवसामध्ये ज्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे त्यांनी तुम्ही काय करा, सोयाबीन काढून घ्या, कारण की राज्यामध्ये 6, 7 आणि 8 तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। त्याच्यानंतर MP मध्ये मध्य प्रदेशमध्ये देखील 6, 7, 8 दरम्यान MP कडे देखील पाऊस पडणार आहे, म्हणून मध्य प्रदेशतील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आतामध्ये 1 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पण राज्यामध्ये 2 तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 6 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर दरम्यान परत आपल्या महाराष्ट्रामध्ये जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून तुम्ही तुमचं या 4-5 दिवसामध्ये जशी वेळ भेटेल तसं सोयाबीन काढा, झाका, वाटल्यास मशीन भेटले तर मशीननं काढा, हार्वेस्टरनं देखील काढून घ्या, म्हणून हा अंदाज खास करून मी या उज्जैन या ठिकाणी कालेश्वर मंदिर या ठिकाणाहून देत आहे। म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा। त्याच्यानंतर राज्यामध्ये आपल्या 23 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर, 25 ऑक्टोबर दरम्यान एकदा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। आणि राज्यामध्ये आपल्या थंडी महाराष्ट्रामध्ये 5 नोव्हेंबरला थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पण सर्व राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन देखील पाऊस पडू शकतो, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। पण सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही काय करा, 5 ऑक्टोबरच्या आत तुम्ही तुमचं सोयाबीन काढा, झाकून ठेवा, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।